दर्याची चव थेट तुमच्या ताटात। आज आपण बनवूया झणझणीत कोकणी स्टाईल कोलंबी तवा फ्राय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण छोट्या मोठ्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात आधी आपण घेणार आहोत फ्रेश कोलंबी। 2 किलो कोलंबी आहे। आता ती साफ कशी करायची ते बघूया। आता सगळ्यात आधी कोलंबीचं आपण डोकं काढून घेणार आहोत। हलक्या हाताने डोकं अगदी अलगद बाजूला करा। छान असं मस्त असं आरामात निघतं। त्यानंतर शेड बाजूला करा आणि आता आपण फ्राय करणार आहोत म्हणून वरचं सालही काढून घेतोय। जर असंच कालवण वगैरे करायचं असेल तर सालीसकट टाकलं तरी कालवण अप्रतिम होतो, पण आपण कोलंबी तवा फ्राय करणार आहोत म्हणून वरची साल काढणं गरजेचं आहे। आणि आता ही काळी लाईन दिसते ना, ती म्हणजे वेन, ते काढणं खूप गरजेचं आहे। आता स्वच्छ कोलंबी आहे, पाण्याने धुवून काढायची आहे। अशाच आता आपण सगळ्या कोलंब्या साफ करून घेणार आहोत। मात्र ही काळी लाईन जी वेन आहे ती काढायला विसरू नका, हे काढणं खूपच महत्त्वाचं आहे। आता अशीच आपण सगळी कोलंबी साफ करून घेतली आहे। त्यातली मी इथे अर्धी घेतलेली आहे। सगळीच 2 किलो इथे मी कोलंबी नाही यूज करत आहे। तवा फ्राय करण्यासाठी अगदी 1 वाटी कोलंबी आहे। त्यात आता मॅरिनेशनसाठी टाकते मी 2 चमचे कोकमाचा आगळ, चवीपुरतं मीठ, इथे मी अर्धा चमचाच मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर चिमटीभर हळद आणि लाल तिखट, इथे 3 छोटे चमचे आहेत ते टाकलेले आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर टाकून छान त्याला मिक्स करायचं आहे। आता हा मॅरिनेशन आपण साधारणतः 15 ते 20 मिनटं छान मॅरिनेट करणं गरजेचं आहे, म्हणजे कोलंबीला मसाला जो आहे ना खूप छान लागतो आणि चव त्याची अगदी दुप्पट होते। आता हे मॅरिनेशन ठेवलेलं आहे, तोपर्यंत इथे साईडला आपण थोडं फ्राय करण्यासाठी पीठ घेते मी। तांदळाचं पीठ आहे 3 ते 4 चमचे। त्यात मी टाकते रवा, अगदी समान प्रमाणात घ्यायचं आहे। समप्रमाणात घेतलं की छान दोन्ही होतात। एका साईडला तवा तापत ठेवते, तेल जोपर्यंत तापतंय तोपर्यंत दोन्ही ह्याच्यात आपण कोलंबी जी आहे ना मिक्स करून घेऊया। छान कोटिंग छान झाली पाहिजे आणि एक्स्ट्राचं जे आहे पीठ आणि रवा ते अगदी गाळून काढायचं आहे। त्याला अगदी मस्त छान असं हलवलं ना की एक्स्ट्राचं जे पीठ खाली पडतो। अशीच आता सगळ्या कोलंब्यांना मी छान पीठ आणि रवा लावून घेणार आहे। छान असं मिक्स करत गेलं ना की मस्त असं कोटिंग खूप छान होते आणि आपल्या कोलंब्या छान अशा क्रिस्पी व्हायला मदत होते। आता इथे बहुतेक सगळेच मी कोलंबी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। त्यात ती जी कोथिंबीर आहे ती सुद्धा मी छान टॉस करून घेते। फ्लेवर खूप छान येतो। आता तोवर आपला तवा पण छान तापलेला आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर तव्यावर आपण कोलंबी एक एक करून सोडायची आहे। थोडी थोडी करून सगळीकडे कोलंबी सोडायची आहे आणि छान मीडियम टू हाय फ्लेमवर एका साईडनी 5 मिनटं आणि दुसऱ्या साईडनी 5 मिनटं अगदी छान दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, कोलंबी कधीही अति फ्राय करायची नाही आहे। जेवढं जास्त वेळ तुम्ही गॅसवरती शिजवत राहाल ना तेवढे ती रबरासारखी चिवट होते, चुई होते। म्हणून अगदी लिमिटमध्ये कोलंबी शिजवणं खूपच गरजेचं आहे। अगदी 5-5 मिनटं स्लो टू मीडियम फ्लेमवर आरामात कोलंबी शिजू द्या। 5 मिनटं एका साईडवर आणि दुसऱ्या साईडनी साईड पलटून दुसऱ्या साईडनी सुद्धा छान बघा, कोटिंग अगदी अप्रतिम झालेलं आहे। गरमागरम कोलंबी तवा फ्राय तयार आहे। कांदा, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर, अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा जबरदस्त रेसिपीसाठी रेसिपीज बाय निष्ठाला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोलंबी कशी खायला आवडते, अशी तवा फ्राय की कालवण करून की अजून काही वेगळ्या पद्धतीने। मला कमेंटद्वारे नक्की कळवा।